महापालिकेचे निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह तिघांना ठाणे न्यायालयानं सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। वैद्यकीय तपासणीनंतर पाटोळे यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे। मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाला अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य करण्याच्या मोबदल्यात 70 लाखांची मागणी करून पाटोळे यांनी 35 लाख रुपये त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून 1 ऑक्टोबर रोजी स्वीकारले होते। यातील नोटीस देण्यासाठीच्या 20 लाखांपैकी 10 लाख रुपये सुशांत शर्वे यांच्या बँक खात्यामार्फत स्वीकारले। प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसाठी 50 लाखांपैकी 25 लाख रुपये ओमकार गायकर यांच्या मार्फत स्वीकारले। याच प्रकरणात पाटोळे यांच्यासह दोघांना मुंबईत सुर्वे याला ठाणे एसीबीने अटक केली होती। पाटोळे यांना 2 वेळा एसीबीची कोठडी मिळाल्यानंतर सोमवारी त्यांच्या कोठडीची मुदत संपली। सरकारी वकील संजय लुंढे यांनी आरोपीला आणखी एसीबीची कोठडी देण्याची मागणी केली। आरोपीने तपासात संपूर्ण सहकार्य केले असून 2 वेळा एसीबीची कोठडी दिल्याची बाजू आरोपीचे वकील विशाल भानुशाली यांनी मांडली आहे। त्यानंतर तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश आता न्यायालयाने दिले आहेत। सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावताच पाटोळे यांचे वकील भानुशाली आणि जयेश तिखे यांनी आरोपींच्या ठाणे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस शिंदे यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला। या अर्जावर मंगळवारी सुनावणीची मागणी करण्यात आली होती। मात्र जामीन अर्जावर 8 ऑक्टोबर रोजी सुनावणीचे आदेश न्यायमूर्ती शिंदे यांनी दिले। त्यामुळे तिन्ही आरोपींची आता 2 दिवसांसाठी ठाणे मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली आहे। आपण गेली 35 वर्ष आमदार असून या काळात आपल्याला इशारे देणारे अनेक लोक आले आणि गेले, त्यांची नावही आपल्याला आठवत नाहीत। आजही आपण शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आहोत। आपल्या गरजांइतके पैसे आपल्याकडे आहेत। आपण अशी कोणतीही कामं करत नाही ज्यामुळे आयकर किंवा सीबीआयचा छापा पडेल। त्यामुळे आपला व्हिडिओ व्हायरल करायचा असेल तर लागलीच करा। कशालाही सामोरं जाण्यास तयार असल्याचं आव्हान वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांना सोमवारी दिले। ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे जनता दरबारात पत्रकारांशी ते बोलत होते। 2 दिवसांपूर्वी खासदार म्हस्के यांनी नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित करू असा इशारा दिला होता। त्यावर नाईक यांनी आपली आव्हानात्मक भूमिका स्पष्ट केली आहे। अलीकडे उघड झालेल्या ठाणे महानगरपालिका उपायुक्तांच्या लाचखोरीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। न्यायाधीशांच्याही घरात पैसे सापडतात, मग न्याय मागायचा कोणाकडे? हे लोकांचं दुर्दैव आहे। जर गणेश नाईक भ्रष्टाचारी असेल तर आपली प्रकरणं बाहेर काढा। आपल्यावर टीका करणाऱ्यांना आपण दोष देत नाही। जो आपलं कर्तव्य पार पाडत नाही तो नालायक असतो। आपण काम करत नसू तर आपण सुद्धा नालायकच ठरू शकतो, असंही त्यांनी सांगितलं। प्रशासनात 10% लोक नालायक आहेत याची प्रचिती अलीकडेच आली आहे। प्रशासनापेक्षा राजकारणी अधिक नालायक आहेत, असंही त्यांनी सांगितलं। जनता दरबार बंद करण्याच्या चर्चेला उत्तर देताना नाईक यांनी आपल्याकडे दरबार भरवण्याची हौस नाही, लोकांना दिलासा देण्याचं काम या दरबारातून होतं। जर कोणी येथे येणारच नसेल तर दरबार बंद करायला आपण अजिबात वेळ लागणार नाही, असंही त्यांनी सांगितलं। वाहतूक कोंडी कमी व्हावी या उद्देशातून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत घोडबंदर मार्गावर 560 कोटी रुपये खर्चून मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचं काम करण्यात येत आहे। मात्र या कामामुळे कोंडी सुटण्याऐवजी त्यात वाढ होणार असल्याची भीती व्यक्त करत या कामास रहिवाशांकडून विरोध होत आहे। असं असतानाच रस्ते जोडणी कामादरम्यान नवीन विद्युत खांब बसवणं आणि त्याच्या विद्युत वाहिन्या टाकणं अशी कामं करण्यासाठी सुमारे 70 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून या खर्चाचा भार आता ठाणे महापालिका उचलणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। घोडबंदर मार्गावरील कापूरबोडी ते गायमुख या 9.30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं पूर्णपणे काँक्रिटीकरण करण्यात येणार असून यामध्ये मुख्य आणि सेवा रस्ते जोडले जाणार आहेत। या कामासाठी 560 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत हे काम करण्यात येत आहे। या कामामध्ये तब्बल 2196 वृक्ष बाधित झाले आहेत। त्यापैकी 1647 वृक्षांवर पालिकेनं कुऱ्हाड चालवली आहे, तर 549 वृक्षांचं पुनर्रोपण करण्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत असला तरी त्यास नागरिकांकडून विरोध होत आहे। या प्रकल्पामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त करत घोडबंदरवासियांनी या प्रकल्पास विरोध केलाय। तसंच सेवा रस्त्याखालील असलेल्या मल, जल, विद्युत आणि महानगर गॅसच्या सेवा वाहिन्या स्थलांतरित करण्याऐवजी त्यावरच
गटारांची उभारणी केल्याचा दावाही रहिवाशांनी यापूर्वी केला होता. तसंच कोणत्याही नियोजनाविना सुरू असलेल्या या प्रकल्पाचा पुनर्विचार व्हावा असा सूर रहिवाशांकडून सुरुवातीपासून लावण्यात येत आहे. घोडबंदर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीच्या कामादरम्यान जुने 40 ते 45 विद्युत खांब हटवावे लागणार आहेत, तर काही ठिकाणी विद्युत रोहित्र आहेत ते देखील हटवावे लागणार आहेत. याशिवाय उन्नत विद्युत वाहिन्याही काढाव्या लागणार आहेत. तसंच मुख्य आणि सेवा रस्ते कामानंतर नवीन विद्युत खांब आणि त्यासोबत वाहिन्या टाकण्याचं काम करावं लागणार आहे. या कामाचा कंत्राटमध्ये समावेश नव्हता. काही महिन्यांपूर्वी MMRD आणि ठाणे महापालिका तसंच विविध प्राधिकरणांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत विद्युत कामांविषयी चर्चा झाली, मात्र हा खर्च कोण करणार यावर एकमत झालं नव्हतं. तसंच हा खर्च शासनानं करावा अशी मागणी महावितरण बैठकीत केली होती. दरम्यान आता या खर्चावर भार ठाणे महापालिकेला उचलावा लागणार आहे. रस्ते जोडणी कामादरम्यान नवीन विद्युत खांब बसवणं आणि त्यांच्या विद्युत वाहिन्या टाकणं अशी कामं करण्यासाठी सुमारे 70 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी पालिकेनं सुरू केली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 12 ऑक्टोबर रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व बालकांना विहित वयात प्राथमिक लसीकरण, नियमित FFP आणि सर्वेक्षण आणि पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षाखालील सर्व बालकं संरक्षित करण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. राज्यात 1995 पासून उपराष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम दरवर्षी राबवण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लसी मोफत उपलब्ध करण्यात आला असून त्याचा लाभ पालकांनी 0 ते 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना देऊन पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. भारतीय जनता पार्टी कोपरी मंडल तर्फे GST सुधार संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या नेक्स्ट जेन GST रिफॉर्म या अभियानाचा एक महत्त्वाचा उपक्रम ठरलाय. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून कोकण पदवीधर आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, माजी नगरसेविका रेखा पाटील, शहर उपाध्यक्ष राजेश गाडे, मच्छुमार सेलचे अध्यक्ष अमरीश ठाणेकर, विकी टिकमानी, श्यामकांत आनेराव, विद्या कदम, श्रुतिका कोळी, मोरेकर तसंच कोपरी मंडल GST प्रमुख विनोद टिकमानी आणि मंडल अध्यक्ष कृष्णाजी भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आमदार निरंजन डावखरे यांनी GST सुधारांविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं.
त्याचबरोबर राज्य शासनानं घेतलेल्या दुकाने 24 तास खुले ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय व्यापाऱ्यांना जाहीर करण्यात आला। या निर्णयामुळे व्यापारी वर्गात दिवाळीपूर्वीच उत्सवाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झाले। यावेळी आत्मनिर्भर भारत या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेनुसार हर घर स्वदेशी या उदात्त ध्येयाला बळकटी देण्याकरिता उपस्थित व्यापारी आणि नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याचा संकल्प करत शपथ घेतली। कार्यक्रमाच्या शेवटी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार निरंजन डावखरे यांचे मनपूर्वक आभार मानले। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर तिवारी यांनी भर न्यायदान कक्षात बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। तसंच त्याने या कृत्याबद्दल पश्चातापही व्यक्त केला नाही। त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली तसंच ऋता आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शनं करण्यात आली। सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कामकाज सुरू असताना राकेश किशोर तिवारी या वकिलानं बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता। हा प्रकार म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेवर हल्ला असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। सर्व कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून तसंच हातात संविधानाच्या प्रती घेऊन बसले होते। यावेळी मनोज प्रधान यांनी राकेश किशोर या वकिलानं सरन्यायाधीशांवर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला। सरन्यायाधीश म्हणजे देशाच्या न्याय प्रक्रियेतील सर्वोच्च स्थान असल्याचं सांगितलं। आज तेही सुरक्षित नसतील तर देशातील एकही नागरिक सुरक्षित नाही, हेच यावरून स्पष्ट होत आहे। खजुराहो येथील विष्णू मंदिराबाबत किशोर यांनी याचिका दाखल केली होती। त्यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी खजुराहो या जागतिक वारसा असून ते पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत येत आहे, त्यामुळे पुरातत्व खात्याकडे ते जावं। मात्र राकेश किशोर हे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते। त्यांनी बूट फेकण्याचा घृणास्पद प्रकार केला। हा बूट फेकण्याचा प्रयत्न फक्त न्याय व्यवस्थेवर नव्हता तर ते बौद्ध समाजातून आलेले असल्यानेच राकेश किशोर यानं हे कृत्य केलं आहे। याआधीही भूषण गवई जेव्हा महाराष्ट्रात आले होते तेव्हाही राज्य शासनानं त्यांना प्रोटोकॉल दिला नव्हता। यावरून मागासवर्गीय माणूस सर्वोच्च स्थानी बसल्याचं या लोकांना मान्य नसल्याचं दिसून येत आहे, असाही त्यांनी आरोप केला। प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य यांनी या घटनेचा आम्ही निषेध करत असल्याचं सांगितलं। ही घटना फक्त व्यक्ती म्हणून न पाहता न्याय व्यवस्थेवर केलेला हल्ला आहे। सनातन धर्माच्या नावाखाली दंगली भडकवण्याचा प्रयत्न असून हा देशातील नागरिकांवरील हल्ला आहे, अशी टीका युवक अध्यक्ष अभिजित पवार यांनी केली।